नमस्कार मंडळी. स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, आपण अनेकदा पाहतो की काही स्त्रिया खूप हळव्या असतात. अगदी छोट्या गोष्टीवरून त्यांच्या डोळ्यात चटकन पाणी येतं. एखाद्याने थोडे कडक शब्दात बोलले किंवा घरात काही लहानशी अडचण आली किंवा टी व्हीवर एखादा भावूक प्रसंग पाहताना तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहतात. अशा वेळी बऱ्याचदा लोक म्हणतात, किती रडकी आहे ही, किंवा सारखं काय रडत असते. तर मंडळी, समुद्रशास्त्र याबद्दल काय सांगतं बघा. छोट्या छोट्या कारणावरून रडणारी स्त्री घरासाठी शुभ असते की अशुभ, तिचा स्वभाव नेमका कसा असतो आणि अशा स्त्रीचा तिच्या पतीला आणि मुलांना लाभ होतो की नुकसान, याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट ज्ञान कधीही घातक ठरते. रडणाऱ्या स्त्रियांचा स्वभाव कसा असतो, सुरुवातीला आपण समजून घेऊया की ज्या स्त्रियांच्या डोळ्यात चटकन पाणी येतं त्या स्त्रियांचा स्वभाव कसा असतो. त्या स्त्रिया अत्यंत निष्पाप आणि साफ मनाच्या असतात. शास्त्रानुसार ज्या स्त्रिया छोट्या गोष्टीवरून रडतात त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस, राग, कपट नसते. त्या मनामध्ये कोणतीही अडी धरून बसत नाहीत. त्यांचे मन एखाद्या लहान मुलासारखे स्वच्छ आणि निष्पाप असते. अशा स्त्रियामध्ये सहानुभूती खूप जास्त असते. दुसऱ्याला दुःखात पाहून त्यांचे हृदय द्रवत असते. त्या फक्त स्वतःचा विचार करत नाहीत, तर इतरांच्या भावनेचा आदर करतात. ज्या स्त्रिया मनात राग ठेवून बाहेरून हसतात किंवा बाहेरून गोड बोलतात त्या कधीही धोकादायक ठरत असतात. पण ज्या स्त्रिया लगेच रडतात त्या भावनांच्या बाबतीत अतिशय प्रामाणिक असतात. त्या कधीही कोणाची फसवणूक करू शकत नाहीत. समुद्रशास्त्र आणि मानसशास्त्र सांगते की अश्रूच्या वाटे मनातील राग आणि ताण निघून जातो. त्यामुळे अशा स्त्रियांना राग आला तरी त्या रडून शांत करतात. कोणावर हिंसक होत नाहीत आणि वादविवाद घालत नाहीत. अशी स्त्री घरासाठी शुभ असते की अशुभ, याविषयीची माहिती पाहूया. आपल्या समाजात काही जुन्या समजुतीमुळे असं मानलं जातं की घरात सारखं रडणं अलक्ष्मीला म्हणजे दरिद्रतेला घरात बोलावण्यासारखे असते. पण हे अर्धवट सत्य आहे. जर एखादी स्त्री लोभापायी हताश, नाराज होऊन घरात रोज कटकटी करून रडत असेल तर ते नकारात्मक ठरू शकते. परंतु जी स्त्री हलक्या स्वभावामुळे प्रेमापोटी किंवा भावूक होऊन रडत असते ती स्त्री घरासाठी अतिशय शुभ आणि साक्षात लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते. घरातील सुखशांती टिकून ठेवत असते. रडण्यामुळे त्यांचे मन हलके होते. त्यामुळे त्या घरातील जुन्या गोष्टी मनाला लावून घेत नाहीत आणि घरात क्लेश वाढू देत नाहीत. विज्ञानाने सुद्धा हे मान्य केलेले आहे की रडल्यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स, ताण देणारे घटक बाहेर पडतात. अशी स्त्री घरात शांतता राखण्यास मदत करते. समुद्रशास्त्रानुसार ज्या स्त्रीचे हृदय दयेने आणि करुणेने भरलेले असते ती ज्या घरात जाते तिथे सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य घेऊन जाते. आता पाहूया की अशा हळव्या स्त्रीचा तिच्या पतीला काय लाभ होतो. अशी स्त्री तिच्या पतीशी आणि सासरच्या लोकांशी अत्यंत एकनिष्ठ असते. ती पाठीमागे कधीही पतीचे वाईट चिंतत नाही. पतीची खरी ढाल बनते. जरी ती छोट्या गोष्टीवरून रडत असली तरी जेव्हा पतीवर खरोखर मोठं संकट येतं तेव्हा हीच स्त्री हिमालयासारखी खंबीर उभी पतीच्या मागे असते. ती पतीला मानसिक आधार देते, प्रेमळ वातावरण निर्माण करते. तिच्या हळव्या स्वभावामुळे पतीला घरात आल्यावर एक हक्काचे आणि प्रेमाचे स्थान मिळते. ती पतीच्या आरोग्याची आणि आवडीनिवडीची खूप काळजी घेते. अशा स्त्रियांचा त्यांच्या मुलांवर कसा प्रभाव पडतो बघा. आई ही मुलांची पहिली गुरु असते. अशा स्त्रिया मुलांवर खूप चांगले आणि नैतिक संस्कार करतात, ज्या मुलांना सद्गुणी बनवतात. मुलामध्ये दयेची भावना निर्माण होते. आईला पाहून मुलेही इतरांचा आदर करायला शिकतात. अशी मुले कधीही क्रूर आणि स्वार्थी बनत नाहीत. ती समाजात एक आदर्श नागरिक बनतात. ही आई आपल्या मुलांच्या भावना
खूप चांगल्या प्रकारे समजून घेऊ शकते. त्यामुळे मुले आपल्या आईशी सर्व गोष्टी शेअर करतात आणि डिप्रेशन आणि चुकीच्या मार्गाला लागत नाहीत. तर मंडळी, आज आपण पाहिले की छोट्या कारणावरून रडणाऱ्या स्त्रिया कमजोर नसतात, तर त्या अत्यंत पवित्र, संवेदनशील आणि मोठ्या मनाच्या असतात. जर तुमच्या घरात तुमच्या आईच्या, पत्नीच्या आणि बहिणीच्या रूपात अशी स्त्री असेल, तर तिचा कधीही उपहास करू नका किंवा रडकी म्हणून हिणवू नका. उलट स्वतःला भाग्यवान समजा की तुमच्या आयुष्यात इतकी निष्पाप आणि प्रेमळ व्यक्ती आहे. अशा स्त्रिया घराचे गोकुळ करतात. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि अशीच शास्त्रोक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे मी टाकलेले व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद. हर हर महादेव.